वळत पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज राजापूर दौरा आहे। राजापूरमध्ये शिंदेंचे शिवसंकल्प अभियान आहे। शिंदेंचा हा दौरा विशेष महत्त्वाचा आहे, कारण रत्नागिरी सिंधुदुर्गाबाबत शिंदे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलंय। सध्या लोकसभेच्या याच जागेवरून भाजप शिवसेनेत धुसफूस सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे शिंदेचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। मिशन 48 शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचं ही टॅगलाईन घेऊन या संकल्प अभियानाला सुरुवात होतीये। या पार्श्वभूमीवर कोकणचे सहसंपर्क प्रमुख आमदार रवींद्र पाठक यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर आहेत। राजापूरमध्ये शिवसंकल्प अभियानाचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। सहसंपर्क प्रमुख रवींद्र फाटकजी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की साहेब, मुख्यमंत्री या परिसरात येत आहेत, शिवसंकल्प अभियानाला सुरुवात होतीये, कशी तयारी आहे? सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मेळाव्यासाठी शिवसंकल्प अभियानच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या माध्यमातून शिवदूत असतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत। त्या माध्यमातून आम्ही सर्वच पदाधिकारी इथले 4 दिवसापासून तयारी करतो आहे आणि तयारीच्या माध्यमातून आपल्याला सभागृहामध्ये किंवा या मैदानामध्ये दिसत आहे ती तयारी काय आहे। मिशन 48मध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केलं किंवा युतीच्या सर्व देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार साहेबांनी असतील की मिशन 48 हे आपल्याला सक्सेस करण्याची ही सिंधुदुर्गातून सुरुवात आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर, साम टीव्ही, राजापूर, रत्नागिरी।